शिल्पकार जयदीप आपटे यांना अटक करून दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी शिवजन्मोत्सव समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे। मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना अड्याड ठाणेदारांमार्फत निवेदन सादर करण्यात आले आहे। कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजा मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागील 8 महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या ब्रांझ धातूचा पुतळा कोसळून तुकडे तुकडे झाल्यामुळे सुमार दर्जाचा शिल्पकार जयदीप आपटे यांना अटक करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी याबाबतचे निवेदन शिवजन्मोत्सव सोहळा समिती तथा समस्त ग्रामवासी यांच्या वतीने अड्याडचे ठाणेदार धनंजय पाटील यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी निवेदन देण्यात आले आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजा मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा लोकसभा निवडणूक 2024च्या 4 महिन्यांपूर्वी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले। उद्घाटनाप्रसंगी देशाचे रक्षामंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे अन्य मंत्री अधिकारी उपस्थित होते। परंतु मागील 8 महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी कोसळला। पुतळा ब्रांझ धातूचा असून पूर्णपणे पोकळ होता। त्या पुतळ्याची असंख्य तुकडे तुकडे पडले। पुतळा बनविणारा जयदीप आपटे वय 24 वर्षे याला अनुभव नसताना टेंडर देण्यात आला। सदर पुतळ्याचे टेंडर 35 कोटी रुपयात देण्यात आले। तो पूर्णपणे पोकळ होता। या प्रकरणात जे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळणे ही संतापजनक आहे। सदर घटना अत्यंत वेदनादायक आहे। करिता वरील कॉन्ट्रॅक्टदारावर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन माजी सरपंच तथा संचालक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अड्याड तसेच माजी ग्रामपंचायत समिती अध्यक्ष पुन्हा 26 ऑगस्ट 2024ला जो कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण येथे राजकोट किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पूर्णाकृती पुतळा बनवला गेला तो अगदी 8 महिन्यामध्ये कोसळला आणि त्या पुतळ्याचे असे छिन्न असे तुकडे झाले। तर ही फार खेदजनक घटना घडली आणि संपूर्ण याचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशामध्ये उमटत आहे। खरं तर हा जो पुतळा बनवला गेला हा पुतळ्याचा टेंडर एका अनोळखी किंवा ज्या पुतळा बनवण्याचा अनुभव नव्हता असे जयदीप आपटे यांनी हा पुतळा बनवला। अगदी 24 वर्षाचे होते आणि त्याला याच्यापूर्वी त्यांनी फक्त 1.5-2 फुटाचेच असे पुतळे बनवले होते। परंतु हा टेंडर त्याला का देण्यात आला आणि यामागे कोणते कॉन्ट्रॅक्टर होते? खरं तर आपल्या देशामध्ये महान थोर पुरुषांचे पुतळे 50-100 वर्षापासून पूर्ववत आहेत। परंतु हे पुतळा पडल्यामुळे खूप म्हणजे आपल्या महाराष्ट्राची जनता संताप व्यक्त करत आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही माननीय ठाणेदार धनंजय पाटील साहेब यांच्या मार्फत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही देत आहोत। या निवेदनाच्या माध्यमातून जे दोषी आहेत त्यांच्यावर शासनाने दंडात्मक कारवाई करून त्यांना अटक करून दंडात्मक कारवाई करावी असे आम्ही निवेदन देत आहोत। तसेच या प्रकारामध्ये जे म्हणजे दोषी आहेत अधिकारी त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी या निवेदनामार्फत आम्ही या शिवाजी जन्मोत्सव समितीचे संयोजक मयूर कोल्हटकर भाऊ आणि नितीन वरगंटीवार आणि आम्ही सगळे आम्ही जे ASI सोनटे साहेब आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ते निश्चितच या म्हणजे निवेदनाची दखल घेऊन ते पुढील कारवाई करता मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठवतील एवढी अपेक्षा करतो। जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा। आज 29 ऑगस्ट 2024ला कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या ठिकाणी
जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यात आला आणि काही दिवसानंतर तो कोसळला, त्याकरिता आज शिवजयंती उत्सव अड्याळच्या वतीने आज अड्याळ येथील ठाणेदार साहेब यांना निवेदन देण्यात आलं आहे। तर आपण त्यांच्या काय मागण्या आहेत या बाबतीत आपण सत्य पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, तर काय सांगाल आपण आज? 26 ऑगस्ट 2024 रोजी कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकोट या ठिकाणी मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो नवीनच उद्घाटन झालेला 8 महिन्यापूर्वी ज्याचं इनॉग्रेशन झालं, तो पुतळा कोसळला आणि त्याचे छिन्नभिन्न तुकडे झाले। तर या संदर्भामध्ये ही जी संतापजनक घटना आहे त्या घटनेचा निषेध म्हणून आणि ज्यांनी कोणी हा पुतळा बनवलेला आहे तर त्याच्यावर योग्य ती दंडात्मक कारवाई करून त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई करावी या संदर्भामध्ये आम्ही आज या ठिकाणी शिवाजी जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी मयूर कोल्हटकरजी, नितीन वरगंटीवारजी, आमचे ठाणेदार साहेबांना निवेदन देण्याकरता आम्ही जे ASI आहेत हेमराजजी सोनते साहेब यांच्याकडे आम्ही सर्व गावकरी आम्ही हे निवेदन देत आहोत। तर हा जो प्रकार घडला हा फारच संतापजनक आणि खेद व्यक्त करणारा होता। खरं तर हा जो प्रोजेक्ट आहे 500 कोटी रुपये खर्च करून पूर्ण तयार करण्यात आला होता, त्यामध्ये 35 कोटी रुपये जे शिल्पकाराला म्हणजे टेंडर काढण्यात आला होता पुतळा बनवण्याकरिता, तो ब्रांड धातूचा होता, परंतु तो पुतळा योग्य रीतीने न बनवता पोकळ पद्धतीने बनवला गेला आणि तो एवढ्या 8 महिन्यामध्येच कोसळला। खरं तर लोकसभेच्या 2024ला ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकीच्या 4 महिने पहिले त्याचं देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते त्याचं इनॉग्रेशन झालं। त्या प्रसंगाला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सुद्धा उपस्थित होते। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथजी शिंदे साहेब, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्याच्या मंत्रिमंडळाचे सर्व सहकारी आणि अधिकारी उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता। परंतु हा कसा काय कोसळू शकतो यामुळे काहीतरी म्हणजे या बांधकामामध्ये म्हणजे कमतरता जाणवलेली आहे आणि याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे। ठाणेदार साहेबांच्या मार्फत हे निवेदन देशाचे पंतप्रधान तसेच देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही देत आहोत। तर अशी ही भविष्यात घटना घडू नये यासाठी आम्ही हा म्हणजे निवेदन दिलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मी नितीन वरगंटीवार। आम्ही दरवर्षी शिवजन्मोत्सव सोहळा शिवाजी चौकामध्ये मोठ्या थाटामाटाने साजरा करतो। ही जी घटना घडलेली आहे ही अत्यंत निंदाजनक आहे आणि या घटनेने आमच्या मनावर खूप मोठा असा आघात झालेला आहे। तर आमची मागणी एकच आहे की ही जी 8 महिन्या पहिले जी मूर्ती बनलेली आहे आणि ब्रास धातूची होती ही पडली कशी, तर या बाबतीत सदर कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करून याची रीतसर चौकशी करून सदर आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही व त्याला दंडात्मक कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही या घटनेचा पाठपुरावा नेहमी करत राहू। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। मी संजीव बांबोरे, सत्य पोलीस टाईम, अड्याळ पोलीस स्टेशन। PSI सोनते पोलीस स्टेशन अड्याळ। शिव जन्मोत्सव सोहळा समितीतर्फे ग्रामवासी अड्याळ यांच्याकडून निवेदन प्राप्त झाल्याने माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांना आमच्याकडे निवेदन प्राप्त झाल्याने आम्ही आता पाठपुरावा त्यांच्यापर्यंत करू। जय
आरोपीवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. दिलेल्या रिपोर्टच्या शासनाने दखल घेतलीच पाहिजे. आम्ही दिलेल्या रिपोर्टची शासनाने दखल घेतलीच पाहिजे. आरोपीला तात्काळ अटक झालीच पाहिजे. आवाज दो, हम एक है. आवाज दो, हम एक है. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.